झालो आहोत समोरच आहे. मी ब्लाब्ला कार बुक केली आहे बिकॉज इट इज व्हेरी रिझनेबल. नाशिकला पोचलेलो आहोत आणि आता आम्हाला कोणतरी घ्यायला येत आहे. हॅलो, सो आता इव्हनिंग झाली, आम्ही रेडी झालो आणि चाललो वलिमासाठी. अजून आलिफी आलेली नाहीये आणि आता वाजले 8:30. वी आर टेन्स. होईल की नाही पण होईल. लेट्स बी पॉझिटिव्ह. फुल झालं ना, एकही ऑटो नाहीये, एकही कॅब नाही. तो तिकडे द्वारका सर्कल रोब आहे. तो बोलला 11:45 आणि आता डायरेक्ट 10:45 येऊन बोलते मी चुकीचं टायमिंग सांगितलं. आता आम्ही काय करू? हाय सर, माझा कॉलेज फ्रेंड. झालो आहोत समोरच आहे. मी ब्लाब्ला कार बुक केली आहे बिकॉज इट इज व्हेरी रिझनेबल. 350 रुपये माझे, 350 रुपये सूरजचे, असं 700 रुपयामध्ये आमचं झालेलं आहे काम. ही आहे कार. ओके. आणि डिकीत स्पेस पण आणि बेसिकली दुसरे कोणी पॅसेंजर्स नाही आहे. दॅट इज अ गुड थिंग. आम्ही दोघंच आहोत. निघालो आहोत फॉर नाशिक 3:30 वाजता शार्प. हा आहे माझा कॉलेज फ्रेंड सूरज, जो असतो क्रूजवरती, बट नाव ही इज हिअर इन मुंबई. परत जाईल तो. आता मी थांबलो नाश्ता करायला. म्हणजे मी तर खात नाही आहे, पण हा खाणार आहे. सकाळी सकाळी हा तर्री पोहे खाणार आहे ना. बघूया कसं आहे. विल ट्राय. टेस्टी आहे. बरं, ट्राय करूया. खरंच चांगलं आहे. ॲट लास्ट वी आर इन नाशिक. कोणतरी घ्यायला येत आहे. अलिफिया थोड्या वेळाने भेटेल, तिचं लग्न आहे. सो आम्ही थांबलोय आणि टायमावर आलो. मस्त आलो, एकदम छान मिळाला आम्हाला ब्लाब्लावाला. नाश्ता पण त्याने आम्हाला खाऊ घातला. ही वॉज अ गुड पर्सन. थँक्यू. सो पोचलेलो आहोत 4 मळे चढून रूममध्ये. सो ही आहे रूम जिकडे आम्ही राहणार आहोत फॉर 1 डे 2 डे. आणि हा आहे व्ह्यू त्या रूममधून. सो दिस इज द रूम. काय म्हणणं आहे? अलिफिया कधी भेटते माहिती नाही. आंघोळच झालेली नाहीये. तिचं लग्न आहे आज. सो आता आम्ही जरा झोपतो. 2 तास आहेत आम्हाला रेडी व्हायला आणि मग भेटवतो वेडिंग गर्लला. बर्थडे गर्लच येतो म्हणा. वेडिंग गर्ल बाय. छोटासा गिफ्ट हॅम्पर मिळालेला आहे. पोटॅटो चिप्स अँड रिअल आहे. थँक्यू. रेडी झालेलो. थोडा वेळ झोपलो, 5-10 मिनटं, आणि मग मस्त रेडी झालोय. तो रेडी होता आतमध्ये, म्हणून आतमध्ये दाखवू नाही शकत. सो इथे समोरच एक लॉन आहे जिकडे लग्न चालू आहे. अलिफियाचं नाही, दुसऱ्या कोणाचं तरी विषय नाही. लॉन कुर्ता घातलाय व्हाईट. आता निकाह आहे त्यासाठी. आणि मग नंतर संध्याकाळी उद्या रिसेप्शन आहे, तर उद्या चेंज करून आता सध्या तरी हे घालतोय. आणि फुलं आहेत, कोणाला माहिती आहे का? एवढी मोठी मोठी फर्स्ट टाइम बघितलं झाडावरती. आता मी चाललो नाश्त्याला. मिळाला तर मिळाला, नाही तर बाहेर जायचं आणि सूरज देणार आहे खायला. आम्हाला 9 वाजता सांगितलं नाश्त्याला या. पण आमच्या ही चहा आहे. चहा काहीतरी खाऊ. अरे काय आणि ते कपडे बघा. इकडे बघ रे.
ए तुझी चप्पल दाखवली. अशा रीत्या छान निकाह झालेला आहे. आता आम्ही आलोय रूमवरती. थोड्या वेळ आराम करणार बिकॉज तिथं जाणार आहेत मस्जिदमध्ये नमाजसाठी. सो आम्ही 1:30 वाजता वगैरे जाऊ. परत जेवायला मस्जिदमध्ये जायचं. सो तोपर्यंत जरा रेस्ट करू आणि मग भेटतो. उठत नाहीये जेवायला कसं जाणार. सूरज चल. लग्नाच्या दिवशी पण चिडचिड करते. तरी बहुत मस्त. जेवायला सगळे लोक. सो दिस इज थाल ज्याच्यामध्ये 8 जण जेवतात. आलं की मी दाखवेन. यांचं कसं नसतं म्हणजे केलं नाही केलं. इव्हन माझा मुलगा असतो आम्ही वाढदिवसात लोक केले स्वीट नाही टेक्निकली पहले चढ़ रहे हैं ना. रोटी नेक्स्ट. हॅलो. सो आता इव्हनिंग झाली. आम्ही रेडी झालो आणि चाललो आहे वलिमासाठी. सो आता मस्जिदमध्ये जिकडे सकाळी गेलेलो तिकडेच चाललो आहे. सो आम्ही रेडी व्हाईट घातलं आहे आणि आता निघतो आहे. चलो फुल लुक. ऑटो राईड इन नाशिक. आलोय जेवायला. काम करो ऐसा क्रॉस में घूम और अंदर आ जाओ. आदि बापरे मेन्यू. डेडिकेशन भाई. सब्जी है क्या? फोल्ड करून ठेवायचं. तिकडे मी जास्त व्हिडिओ काढत नाही. आम्ही आता जस्ट फिरून आलो. खाल्ल्यावरती थोडं राऊंड मारून तपोवनला वगैरे जाऊन आलो. पण आतमध्ये मी जास्त व्हिडिओ काढत नाही किंवा बिकॉज सगळे लोक आहेत आपल्याला माहीत नाही. सो आता पोचलो आहे. रिसेप्शन चालू आहे आणि आम्ही दोघं बसलो इथे. हा टाइमपास करतोय वेगळा, टाइमपास करतोय वेगळा. त्यांचं तिकडे चालू आहे रिसेप्शन. आम्ही जेवण सुस्त झालोय. तो बसलोय शांत. आता जाऊन झोपणार. मग उद्या बहुतेक जाऊ फिरायला तपोवनला वगैरे आणि उद्या दुपारी किंवा रात्री निघू असं सध्या तरी प्लॅन आहे. लेट सी. सूरज मोरांचं काय म्हणणं आहे. काय म्हणणं आहे बघूया आता कसं मॅनेजेबल आहे कसं निघू. म्हणजे रात्री ट्रॅव्हलिंगला पण काय साधन आहे का त्याच्यावरती आहे. लेट सी. हेलो समाधान एंड शहजाद. She has a message for you. Do you have any message? कैसे ना तुम लोग आए नहीं. हाँ और 10 बार वीडियो कॉल कर रहे हैं. 10 बार वीडियो कॉल करते शर्म आती तुमको. हाँ इधर रहना चाहिए. इनविटेशन भेजा था मैंने. एग्जैक्टली. ये देखो मेरा पति देखो. हाय. शहजाद ने समाधान नाश्ते वीडियो. हेलो. बाद में एक गाली खाना जब ये आएगी मुंबई तभी. शोध लोग चमचा नसल्यामुळे आमची ही हालत आहे सध्या. संपलाय. असं झालेलं आहे सध्या काळा खट्टा खाऊन. लाल लाल. आता जाणार रूमवर चेंज करणार. देन वी हॅव अ आफ्टर पार्टी टू नाईट जी मी नाही दाखवणार आहे. बट वी हॅव सम पार्टी. पण मी सबस्क्रायबर सोडले नाहीत. जस्ट त्याच्याकडून सबस्क्राईब करून घेतलेलं आहे. सो बाय द वे ही इज ओम. हाय गाइस. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आत्ताच आम्ही उठलो आहे. आता नाश्ता करायला जाऊ. भूक लागली. 10 वाजल्यात. मस्त झोप लागली कारण शांत. कारण का झोपच झाली नव्हती 2 दिवस. निघालो आता पेरूची वाडी जी फेमस जागा आहे तिकडे जायला. सो थिंग्स टू डू इन नाशिक हे तुम्हाला मी दाखवणार आहोत. सो आता अलिफियाला न सांगता आम्ही निघालो आहे. बेसिकली आम्ही आज म्हणजे त्यांचं दुपारचं जे जेवण आहे मस्जिदमध्ये तिकडे नाही जात आहे. कारण का आम्ही संध्याकाळी जाऊ रिसेप्शनला. मग निघू मुंबईसाठी.
आता आम्ही चाललोय पेरूची वाडी. येस. आणि काय आपण जाणार होतो? पुढे काळाराम मंदिर. गेलो तर जाऊ. राईट या. सूरज तर जिंकला. आता सुयश मोरे. 36 वर तो साऊंड बार आहे. बट राईट आहे काहीतरी 16 वाजते. बघ तिकडे बॉल आहे फक्त. घरी जायला गाडी मिळाली. काय रिक्षा आहे? वा. निघालो आता पेरूच्या वाडीवरून. आणि तुम्ही जर का तुम्हाला तो ब्लॉग बघायचा असेल तर त्याचा सेपरेट ब्लॉग टाकलेला आहे. तो ब्लॉग तुम्ही चेक करा. आणि आमची रात्रीची ब्लाबला पण बुक झाली आहे, जी द्वारका सर्कलवरून आम्हाला पिकअप करेल आणि तो कळव्यातच जाणार आहे. असं आम्हाला तिथे सोडेल. आता जाऊया रूमवर. कारण का मला असं वाटतं मी गिझरचा बटन चालू ठेवला. ते मला मगाशीच आठवलेलं, पण होपफुली काय नसेल झालं. बघूया. आयला बेस्ट. अच्छा अच्छा. आम्ही 2 महिने वाट बघतो हां. तो राक्षस येण्यासाठी. आता तर ऍक्च्युली चालू झाले. आता थंडीमध्येच वगैरे जास्त. थंडी वगैरे थंडी. आता ते पाऊस घाण केली ना. अच्छा. पाऊस पडला. डाळिंब मार्केट, निलगिरी बाग. इकडे जायचं आहे आपल्याला. गिझर चालू आहे का बघायला आलोय. आय होप बंद असेल. बंदच असेल तर आता परत तिथे गोष्टी फुटल्या असत्या. बघूया. बंद आहे. थँक गॉड. सूरज बोलला ना करे. तर आम्ही चाललोय आता एकदम हेल्दी काहीतरी समोसा खायला. समोसा बिमोसा. भूक लागली आहे. खाणार आणि रेडी होणार. आणि आताच आय गॉट एनलाइटन्ड विथ वन मोर न्यूज की जे हे आहे रिसेप्शन आहे ते बाजूला नसून कुठेतरी लांबच आहे. आणि आम्ही 11ची गाडी बुक केली. सो मला बॅग पॅक करायचं आणि सगळ्याच गोष्टी करायच्या. सो ते काहीतरी खाऊन येतो. समोसा, पाव, चहा. 3 दिवसांनी समोसा खातो. रेडी. आणि आम्ही कुर्ताच घातलाय बिकॉज वी डोंट हॅव एनिथिंग फॉर्मल. दाखव तुझे कपडे. ही इज वेअरिंग दिस. आय एम वेअरिंग दिस. आणि रात्री 8च्या रिसेप्शनला गॉगल लावणार आहे. चलो आम्ही निघालेलो आहोत. मी आहे, ओम आहे आणि सूरज आहे. आणि सूरजला आलाय आगायला. ऍक्च्युली सूरजला आलाय आगायला. खाली उतरल्यावर बोलतो मी चाललो वरती. म्हटलं चल ऑफकोर्स इथे वॉशरूम असणार आहे. सो आता आम्ही तिघं निघालोय. आणि एवढंच. बरं ठीक आहे. त्याला आपण तिथे हागायला गेल्यावरती दाखवूया. आर इन HDR लॉन्स. होता मी HDR लॉन्समध्ये 8 वाजता. आणि आम्हाला शार्प 9:45 इथून निघायचं आहे. कारण का 11ला गाडी येणार आहे. सो आता जातो, भेटतो, जेवतो, पाकिट देतो आणि मग निघतो. कुठे चाललाय शोधत. सूरज तर पोट खाली करायला गेलाय कधीपासून. किती वेळ झालाय. आणि मी ते मध्येच उभा. हा रस्ता बघ किती सुमसाम आहे. आणि इकडे बघा पार्टी माहोल आहे. तर सूरजची फाटत होती म्हणून मी मध्येच उभा आहे. ॲट लास्ट ही इज हिअर. ही इज फ्री मॅन. हो तेच. पोट खाली करून खादाड्यासाठी. सो हा आहे माहोल ऑफ द रिसेप्शन. दिस इज अ फूड सेक्शन. अजून आलिफी आलेली नाहीये. आणि आता वाजले 8:30. वी आर टेन्स. होईल की नाही पण होईल. लेट्स बी पॉझिटिव्ह. तेरे बिना हमदम उंगली पकड़ के तूने चलना
दुनिया मेरी हमदम हमदम न सीखा मैंने जीना जीना सिर्फ मॉनिटर चले थे सामने के मॉनिटर मॉनिटर चले बाकी खोल दे बाबा सामने चले तिला भेटून आता पटकन जेवतो आणि निघतो कारण का लेट होत आहे. आम्ही निघालो आणि उबरच बुक म्हणजे इथे रिक्षाच बुक नाही होत्या, रस्त्यावर पण रिक्षा नाही आहेत. आम्हाला ते हॉटेलवर जायचंय, कपडे चेंज करायचे, ते पॅक करून गाडीत ठेवायचं आणि मग निघायचंय आणि फक्त अर्धा तास राहिलाय. सो गडबडचा माहोल. भेटू फुल झालं ना, एकही ऑटो नाहीये, एकही कॅब नाही. तो तिकडे द्वारका सर्कल रो उभा आहे. तो बोलला 11:45 आणि आता डायरेक्ट 10:45 येऊन बोलते मी चुकीचा टायमिंग सांगितला. आता आम्ही काय करू, त्यालाच बोललो घ्यायला ये. खूप असं स्ट्रेस होतोय आता घाईमध्ये. काय ते चाले घ्यायला म्हणून होती आमची गाडी आणि आम्ही आता आलोय घराच्या इथे, म्हणजे जाईन आता. पोचतोय घरी. आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय. हा नाशिकचा, हा जाईल सकाळी घरी. सो प्लीज डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. प्लीज सबस्क्राईब करा यार, सबस्क्राईब करत नाही आहे तुम्ही. लाईक करा टू अवर चॅनल विच इज ओल्ड सोल व्लॉग. बाय बाय.